आज तर लयच उशीर झाला. रुपयाच्या बाबाले आले नाही अजून वावरातून. काऊन उशीर झाला तर एक तर ऊन म्हटलं अशी तपून राहिली. तेले म्हणून राहिली का राहू द्या नका चक्कर मारू. हां सकाळी जात जा आणि संध्याकाळी जात जा. तर त्याचं मनच काही मानतच नाही. बस त्याला वावरातच झाले पाहिजे 50 वेळा. कायले जा लागते एवढ्या वेळा चक्कर. आता सध्या मजूर नाही आहे काही नाही आहे वावरात आणि फालतू चक्र मारत राहते. अरे आले का तुम्ही? काऊन एवढा उशीर कसा काय झाला तुम्हाला? ऊन किती तपून राहिली. कायले जाता एवढा उन्हीत? हां तब्येत गिबेत खराब होऊन जाईल ना तुमची. अरे पंचफुला जा लागते ना, जा लागते वावरात. म्हटलं संत्र्याच्या झाडाला पाणी गिनी द्या लागते ना. हा तो सावकारी देते म्हणा पण ख्यालदान ठेवा लागते ना. आपण जर चक्कर नाही मारला ना तो सावकारी काही काम नाही करत. मग काय ते काय फुकटाचे पैसे देऊ काय? जा लागते बसा लागते थोडा वेळ. त्याला असं वाटते का नाही बा हाय कोणी ना कोणी जिम्मेदार यायचं वावरातलं. बस बापा एखाद्या दिवसही तुम्ही सुट्टी न मारत बापा. आणि मग मला म्हणता का मग हे दुखून राहिलं आणि ते दुखून राहिलं. उन्हाळी लागली पण करून दे आणि शरबत बनवून दे. निंबू पाणी बनवून दे. मग माझ्या मागं लागून जाता. बरं बरं जाय माझ्यासाठी पाणी आण बरं. दमलो एकतो मी. आणि जा पाणी आण. हो थांबा आणतो लवकरच आणतो. अरे देवा काय नशीब काढलं देवानं. कोणत्या यानं लिहिलं नशीब काय माहीत. जेव्हा जवानी होती म्हटलं तर कमावणंच होतं. का लेकराईसाठी काहीतरी करून ठेवा लागन बा. आपण जशी गरिबी सोसली तशी लेकरांना नाही पाहिली पाहिजे आपल्या. आणि आता म्हटलं पैसा दिला आहे तरी आपल्याला काम करायच लागून राहिलं. कारण की आता लेकराईला भेटून गेला आहे तो इथं आणि ते काय घेते. पण तेवढा ना तर बरी आहे का मग इरून चांगली निघाली. घ्या पाणी प्या बरं पाणी प्या. माठातलंच आणलं ना. फ्रीजमधलं नाही आणायला पाहिजे होतं. त्यांना अजून सोबती लागते. माठातलंच पाणी आणत जा माझ्यासाठी. हो ना फ्रीज मधलं नाही आणलं माठातलंच आणलं. हां बरं दे बरं दे. लय ताण लागली आता. घ्या. अरे देवा दमलो आता मी तर. का हो रुपयाची बाबा? म्हटलं तिकडून आले नाही का तुम्ही दुकानाच्या इकडून? रुंजून आणून गेला का तू त्यांना सोबतच? तिने पोट्टीनं जेवण नाही केलं काही नाही. सकाळपासून दुकानात गेली तर आणून घ्यायला पाहिजे होतं तिला सोबतच. दोघीचं जेवण होऊन गेलं असतं. संगमंग ताट वाढून दिलं असतं. पोट्टी काही जेवण खावण्याच्याकडे लक्ष नाही देऊन राहिली. लय मन लागलं तिचं दुकानात. हो गेलो होतो मी. तिकडूनच गेलो होतो दुकानाच्या इकडून. तर म्हटलं घेऊन घेतो म्हटलं तिला सोबतच. आणि दोघं जण येऊन जातो आम्ही गाडीवर. तर ती पोरगी म्हणे सध्या म्हणे कस्टमर चालू आहे म्हणे. बाबा म्हणे येतो म्हणे थोड्या वेळात म्हणे. पैसे गिसे घ्यायचे आहे म्हणे. मग बिल बनवा लागते की नाही. तर म्हणून म्हटलं जाऊ दे म्हटलं कर म्हटलं निपट म्हटलं. आणि मग नंतर ये म्हटलं. हो ना चांगलीच लागली म्हटलं ती दुकानात. तिचं मनही लागून गेलं आहे नाही काय. चांगलं झालं ना. पण का हो रुपया किपाचा फोन आला होता काय? आला होता का त्याचा फोन? कसा काय आहे म्हणे? छान आलाय का तू माझ्यासमोर नावच नको घेऊ तू. अजिबात नाव नको घेऊ. आता त्याला झाले एवढे दिवस होऊन राहिले. एक फोन नाही विचारायला काही फोन नाही काही नाही. कसे आहे कसे नाही पोहोचला हे असंही पोरगं नाही पाहिलं मी कुठं. त्याचं मन असं ना तिथं घर जवळ आले राहू दे सायच्याले राहू दे तिथंच. त्याचं काम करायच्या जीवावर येते ना. आई तर खाऊ दे त्याले. कितीक दिवस खाऊ घालेन ते लोक मी पाहतो. आता इथून तर बोलून गेले होते. इवही म्हटलं इथून बोलून गेले होते का सगळं काही व्यवस्थित करतो म्हणे. पण अजूनपर्यंत त्याचा काही संदेश नाही आला. काय करून राहिले काय नाही का. त्याला चांगलं वाटून राहिलं जवळ घरी ठेवणं. तर लावतो म्हणे मी त्याला म्हणे बरोबर म्हणे. पण त्याचं काही आला नाही. फोन नाही आला ना काही नाही आला. काय होऊन राहिलं तिथं काय नाही. काय आपला सिक्का खोटा आहे तर आपण लोकांना बोलून काही फायदा नाही आहे ना. काही फायदा नाही पंचफुला. आणि आता म्हटलं आता तूही काही त्याची आस नको करू. बिलकुलही आस नको करू त्याची. जेव्हा तो आपल्या म्हातारपणी कामीनी पडून राहिला तर मग काय पडणार होत हो. आता तर सध्या आपले हातपाय हालून राहिले. आणि नंतर जेव्हा हालणार नाही तेव्हा तर हुंगणही नाही तो आपल्याला. हो मग मन त्याच्यातच गुंतलं राहते. पण कोणाला सांगू. पण खरंच त्याला नाही का आपली कदरच नाही आहे. त्याचं किती काही केलं ना ते पोट्ट नाही का तोंडावरच येते. आता एवढ्या दिवसाचा गेला एक फोन नाही. आईले फोन नाही बाबाले फोन नाही. कसं काय चालू आहे. एवढं मोठं दुकान लावून दिलं. त्या दुकानाचं काय होऊन राहिलं काय नाही. चांगलं वाटून राहिलं त्याला. भलंच साजरं वाटून राहिलं. सासरी राहणं जवायची इज्जत तरी होते का एवढ्या दिवस राहिल्यावर? कोणत्या जवायची इज्जत होते? गेलं आणि आलं त्या जवायची इज्जत. हे असे राहिले आणि पाय पसरवले तर कोणी इज्जत नाही करून पटलं. आणि तिथे गेला असन तर काय ते काय इज्जत करून राहिले असन काय चांगले घोळून राहिले असन. तसेही म्हटलं ते रश्मीचे बाबा इथून बोलूनच गेले होते ना. लावतो म्हणे त्याचा म्हणे ताजोड म्हणे दोघीचाही म्हणे. आता तिथं काय होऊन राहिलं असं काय नाही. त्याने काही फोन नाही लावला ना आपणही नाही लावला. आणि त्या पोट्ट्याला तर काही फुरसत आहेच नाही फोन लावायची. काय बोलून आता आपण. अहो पंचफुला एक नंबरचा नालायक आहे तो. एक नंबरचा नालायक आहे. आणि बायको त्याच्यापेक्षा नालायक आहे. आता तू मन काही भारू नको करू. म्हटलं त्याला एवढं शिकवण्यात एवढा पैसा बर्बाद केला पण तो शिकला नाही. 12वीच्या समोर म्हटलं एवढे त्याला कॉलेज दाखवले सगळं काही केलं पण तो एका कॉलेजमध्ये गेला नाही. कोणती डिग्री नाही आहे त्याच्याजवळ. कोणतं शिक्षण नाही आहे. चल शिक्षण नाही आहे तर नाही आहे. कमीत कमी कोणत्या कामाची आवड तर राहिली पाहिजे ना. त्याला आवडही नाही आहे ना. धंदे पाण्याची आवड आहे ना. शेतीची आवड आहे ना. कायची आवड आहे. असा कसा करत मग तो कसा राहीन असा.
आता एवढं सगळं काही जमवलं म्हटलं आणि त्याच्या हातात दिलं ना, तर एक दिवसात उडून टाकन. आता काही एवढं त्याचं टेन्शन नाही घ्यायला लागत, काहीच नाही घ्यायला लागत. बरं जाऊ दे, तू मन भारी नको करू बरं. जाय, ते पोरगी येत असं ताट घेत आण, तेही जेवण करून घेईन आणि मी जेवण करून घेतो. आणि मग तेही जाईन दुकानात आणि मी चाललो जातो. नाही तर मी थोडा वेळ आराम करून संध्याकाळी जाईन वावरात. अहो आता काय जाता तुम्ही? आता संध्याकाळीच जा फक्त. 50 वेळा काय चक्राच मारता काय? स्वतःच्या इकडे लक्ष द्या ना. आणि एवढा रागही नका करू. तुमची तब्येत पल न बिघडते म्हटलं. राग नका करू बरं. पोरगी येऊन राहिली काय? रंजून येऊन राहिली का जेवण करायला? हो येऊन राहिली ना, येऊन राहिली. गेले होते का तुम्ही? गेले होते का दुकानात? पाहिलं काय कसं काय करून राहिली तर धंदा गिंदा? कसं काय विकून राहिली कपडे? समजते का आता तिले? बसला काय धंदा तिच्या हातात? अगं त्यांच्या तुला धंदा काय बसला म्हणतो, त्या पोरीनं तर असं सांभाळलं म्हटलं का एकदमच सांभाळून घेतलं. 8 दिवसाचा धंदा तिनं एवढा केला का त्या पोट्ट्यानं 2-3 महिन्याचाही नसन केला. हो काय हो? खरंच काय? नाही तर काय, मग काल गेलो होतो मी. ते त्याला ज्याला पहिले सांगितलं नव्हतं का माझ्या मित्राच्या पोराले, त्यालाच घेऊन गेलो होतो. तर तिनं दाखवलं मग रुंजूंना सगळं काही, खरेदी केलेले माल किती आला, किती विकला, किती गेला, किती प्रॉफिट भेटलं, सगळं दाखवलं म्हटलं. आता मला काही एवढं समजत नाही त्या धंद्या पाण्यातलं. आपण कधी धंदा गिंदा केलाच नाही ना, शेतीच्या व्यतिरिक्त आपण काही केलंच नाही. तर म्हटलं त्या पोरानं पाहिलं तर म्हणे काकाजी म्हणे काय पोरगी आहे म्हणे हे, आणि किती म्हणे हिचं दिमाग चतुर आहे म्हणे. सगळं दुकान सांभाळून घेतलं तिनं. सगळं दुकान सांभाळून घेतलं. आणि जेव्हा त्यानं म्हटलं अशी बडाईती केली की नाही पोरीची, तर मग छाती फुगून अशी चौडून गेली होती. असं मन करे का पोट्ट्याच्या मागं लागलं होतं ना, तर या पोरीला शिकवलं असतं चांगलं, आणि चांगलं तिच्या मनात जे येते ते करू दिलं असतं ना, तर आज आपण कुठं राहिलो असतो. पण या पोट्ट्यानं म्हटलं आपल्याला जमिनीत आणून टाकून दिलं. गड्ड्यात लोटलं त्या पोट्ट्यानं, एवढं मोठं नुकसान केलं. आणि हे पोरगी म्हटलं ह्या पोरीनं एवढ्या लवकर नुकसानाची भरपाई करून टाकली. आता मग मन करते का बस रुंजूनले तिच्या धंद्यातच लावून द्या. तिला समजून राहिलं ना कसा काय बिझनेस करायचा, तर मस्त करून राहिली कपड्याचा बिझनेस तो. आणि ते कसं आहे, तिला आवड आहे की नाही, तिला आवड आहे ना कपड्याच्या बिझनेसची. तसंही तिला कोणत्या ना कोणता बिझनेस करायचाच होता ना, आणि याच्यात आता तिचं मनही लागलं आणि प्रॉफिटही होऊन राहिलं. तर म्हटलं पूर्ण दुकान तिच्या हातीच देतो. तिलेच म्हणून कर, आणि तुला जसं समजते तसं कर म्हणून. काय प्रॉफिट होते, काय नफा होते काढ. आणि कसं काय वाटते तर, आणि जर तुला लागलं गिकलं काही मदत लागली तर आहेच ना मग तो मित्राचा पोरगा आहे, तो सजेशन देतेस मग. हो काय हो? चांगलं झालं बाप्पा. एक अवलाद चांगली नाही निघाली तर दुसरी तर निघाली ना. खरंच देव म्हणते ना, एक चांगलं तर एक वांगलं. काय करता आता? जाऊ द्या. आता आपल्या म्हातारपणाचा तोच सहारा म्हटलं, तोच सहारा. आता रुंजूनच आपल्या म्हातारपणाचा सहारा. ह्या पुट्ट्या जवळून तर काही उमेद लावायला पुरत नाही, आणि या काही करणारही नाही आहे. तेच मी तुला म्हणून राहिलो, कोणतीच उमेद नको लावू, कोणतीच नको लावू त्याच्याजवळून. तो काहीच नाही करू शकत आपल्यासाठी. तो स्वतःसाठी काही नाही करू शकत, आपल्यासाठी कुठून करणार आहे. बायको तशीच भेटली, थोई आई दी बायको आई दी. पोरगस नाही करत तर सुनी जवळून कायची अपेक्षा. हो बरोबर बोलून राहिले तुम्ही. अरे रुंजून आली का बाई? हो आई आली ना. आई मी काय म्हणतो, जराशे कस्टमर चालू आहे दुकानात, तुम्हाला पटकिनी ताट वाढून देतो काय? आम्ही निघतो मग पटकिनी. दुकानात कोणावर भरोसा करता नाही येत. एक कापड गेलं तर म्हटलं किती नुकसान होऊन जाते. आणतं काही पटकिनी ताट, मी हातपाय धुतो. हो बस, त्या बाबाला देऊन देतो आणि तुलाही देऊन देतो. हो बाई, एखाद्या जिम्मेदारला ठेवा लागत होतं ना तिथं काउंटरवर. आणि येऊन जा लागत होतं. आता काय अर्धा 1 घंटाही नाही देशील काय घरी? सुकून जेवण तर कर. नाही हो बाबा, गिराईक काय तर गिराईक निपटून घेतो. पण भूक लागली होती आणि तुम्ही म्हटलं मला चल म्हणून मी येऊन गेली. नाही तर माझा इरादाच नव्हता याचा. म्हटलं पहिले सगळे कस्टमर पाहून घेतो म्हटलं, नंतरच येतो म्हटलं. पण आता पटकिनी जेवण करतो. आणि बाबा तुमचीच गाडी घेऊन जातो ना. तुमची गाडी घेऊन जातो आणि पटकिनी मग त्यानंच येतो वापस. तुम्हाला तर संध्याकाळी लागेल ना गाडी, नाही तर तुम्ही ये जा दुकानाजवळ आणि गाडी घेऊन चालले जा वावरात. बरं जसं तुला वाटते तसं. घे बरं जेवण करून घे पटकिनी. पंचफुला आण बरं, ताट आण लवकर. हो आणतो. बाई राधिका, कशी लागून राहिली बाई तब्येत? सुधार आहे का जरा असं तब्येतीत? बरं वाटून राहिलं का आता? हो ना आपा, आता बरं वाटून राहिलं. पहिलेपेक्षा आता बरं वाटून राहिलं म्हटलं. जरा असं एनर्जी आल्यासारखंही वाटून राहिलं अंगात. औषध चालू आहे की नाही? हो बरोबर औषध घे. टाइमावर औषध घे. नाश्ता पाणी जेवण बरोबर कर. औषध घेतली म्हणजे ना बरोबर फायदा लागते. आणि ते रिपोर्ट होती तर रिपोर्टमध्ये काय निघालं तर? गेल्या होत्या ना तुम्ही आज दवाखान्यात, काय निघालं रिपोर्टमध्ये? काही निघालं काय? चिंतेगिंतेचा विषय आहे काय? आपा काय झालं? कायच्या गोष्टी चालू आहे? नाही सुनबाई, मी विचारून राहिलो होतो राधिकाले. म्हटलं दवाखान्यात गेले होते तर रिपोर्ट काढली होती ना, काय निघालं म्हटलं रिपोर्टमध्ये? हो बाबा, गेलो होतो दवाखान्यात. रिपोर्ट आणली होती की नाही, दाखवासाठी गेलो होतो. तर डॉक्टर म्हणे रक्त कमी आहे म्हणे, त्याच्यानं अशक्तपणा लागून राहिला म्हणे तिले. आणि कॅल्शियमही कमी आहे म्हणे तिच्या शरीरातलं. आणि ते तर बरं झालं, डेंगू फेंगूने निघाला तिले. आणि काय म्हणते तर टायफॉईड व्हायची शक्यता होऊन राहिली होती म्हणते तिले. आता तिचं औषध पाणी नसतं केलं ना तर तिला भरून टायफॉईड झाला असता. म्हणून तर ते जेवाले बसली ना तर तिला हुल्या येते. जेवाले बसली का हुल्या येते, वाश येते करून राहिली की नाही, ते टायफॉईडचेच लक्षणं होते. बरं झालं लवकरच चालले गेले.
लवकर चालले गेले बिमारी हाती येऊन जाते. औषध पाणी दिलं ना त्यानं. ताप गीत निघायचं चांगलं औषध दे म्हणा. बाहेरगाव जा लागते पोरीले. चांगलं निघालं पाहिजे तिच्या अंगातून. अन् चांगली कर म्हणा तिले. हो हो बाबा, चांगलीच औषध मागितली आणि चांगली औषध आणली तिच्यासाठी आणि देणंही चालू केलं म्हटलं. जरासा दुकानातून किराणाही आणला आणि थोडी बनवून देतो तिले आणि औषधही देतो आणि चांगलं तिची देखभाल करतो ना. चांगलीच होऊन जाते आता ते, तुम्ही काही काळजी नका करू. बाई राधिका, आता बरं वाटून राहिलं ना तुले? पहिलेपेक्षा बरं वाटून राहिलं का तसंच वाटून राहिलं? नाही बाई, आता बरं वाटून राहिलं ना. बरं वाटून राहिलं मला, कारण की कसं आता लहानपणापासून यायचीच औषध घेऊ की नाही. यायचा हात लागला या डॉक्टरचा का मी तशीच बरी होऊन जातो. आणि आता म्हटलं त्यानं टेस्ट वगैरे केलं, औषध गिषध दिली ना, तर आता चांगलंच बरं वाटून राहिलं मला. चांगली तब्येत आहे मी आता तेवढी औषध घेऊन घेतली ना, तर मग म्हटलं सलाईन फलाईनची काही आवश्यकता पडतच नाही. बरं. आणि अजून काही तुझी खागीची इच्छा होऊन राहिली काय सांग, मी करून देतो. आई तू काही काळजी नको करू आता मी. आता मी तब्येत बरी वाटून राहिली म्हटलं. आता मला काही लागलं तर मी स्वतः घेऊ शकतो. तू काही काळजी नको करू. आणि का बाई, वावरा गिवरात नाही जात काय तू? आता एक तर तुझी तब्येत बरोबर नाही आणि त्याच्यात म्हटलं अजून मला वावरात धाडतं काय. आणि तुझी तब्येत बरोबर होऊ दे, जाईन ना मग जाईन. आता एवढ्या दिवसाच्या नंतर तर आली तू आणि तू घरी राहशील आणि मी वावरात जाऊ काय? आई तर मायानं रोज कायले पाडतो मी, आहे ना सध्या, आहे मी महिनाभर आहे. तू काही काळजी नको करू मी. आणि कामागिमाचं तू काही असन तर ते निपटून घे. मी कायले काळजी करते, आता मला बरं वाटून राहिलं ना. औषध पाणी चालू आहे, सगळं चालू आहे आणि एवढी काही गैली नाही आहे हो मी का स्वतःच्या हातानं स्वतःचंही नाही करू शकत. तू काही काळजी नको करू. आई तू घरी राहशील तर मग निल्यावर येऊन जाईन ना सगळं काही. पाय ना तुम्ही तुमचं पहा, मी करतो ना आराम. मला काय आराम करायला, आणि घरच केवढं आहे आपलं. पण ह्या घरात आई शांतता लागते. मस्त शांतता लागते म्हटलं. आणि मग एवढं मोठं घर फक्त पाहायचं आहे. नुसतं एवढं मोठं घर दिसते आणि बोलायला कोणीच नाही राहत. आणि इथं तरी आपण इथं बैठकीत बसलो का तू येऊन जातं, आप्पा राहते, नील्या राहते, असं वाटते गचपच घर आहे. खरंच आहे, लहान घरच चांगले वाटते आहे नाही काय. मोठे घरं काही चांगले नाही वाटत. मोठ्या घरात कसं लई मोठे माणसं झाले का ते आपापल्या कामी लागून जाते आणि तेवढं सगळं घर मग त्या सुनीच्या भरोशानं पडलं राहते. आपल्यालाच पाहा लागते. मग एवढं मोठ्या घराला फक्त भिंती पहा आणि घरात राहा, पण ते तर राहते म्हणा का कामात दिवस निघून जाते. हो ना, पण त्या घराची आता सध्या काही आठवण करू नको. तब्येत बरोबर करून घे. आणि माझ्या कामाचं काही तू विचार नको करू एवढा. 2-4 दिवस मी घरी राहिली तर कोणतं आपल्यावर पहाड नाही तुटून जाईन म्हटलं. ते तर जीवनाला लागलं आहे तंगी तुरसी. तू काही एवढं नको विचार करू. आणि माझी पोरगी आली तर मी माझ्या पोरीची देखभाल करन म्हटलं. 2 दिवस नाही गेली कामाला तर काही उपाशी थोडी ना मरणार आहे. पण आई हे पाय राधिका, तू फक्त तुझी काळजी कर. बाकीचं सगळं मायावर सोडून टाक. तू फक्त तुझी काळजी कर. बरं बाप्पा बरं. का बाई नीला गेल्याचं पाहिलं नाही काय? पाहिली नाही काय कुठं पोरगी? पाहा लागत होती ना, सांगा लागत होती ना एका दोघा जणाले. राधिका सगळेलेच तर सांगून राहिली. ते आप्पाने कितीक जणाले सांगितलं का एखादी चांगली पोरगी असेल तर दाखवा म्हणून. पण म्हटलं पोरीवाले तोंड फाडूनच बसले आहे. त्याला शेती पाहिजे, नोकरीवरही पाहिजे. एवढी तेवढी शेती नाही पाहिजे म्हटलं. 5-10 एकर 15 एकर शेती पाहिजे. आता नाही आहे आपल्या घरी तर कुठून आणाव का चोरी करावं का कोणाची शेती? काय करावं तर आता. पोरी तर पाहून राहिलो पण पोरीचे नखरे मोठे आहे म्हटलं. त्याला सुखी घर नाही दिसत, त्याला फक्त पैसा पाहिजे. आता त्या पोरीले काय म्हणावं, मायबापच त्याच्यासाठी तसं पाहून राहिले ना. आता पाहिलं बाई 1-2 जागी, पण तिथं काही काम जमलं नाही. पाहू आता समोर काय होते. तर आता मन होतं वयात आला म्हटलं त्याचं लवकर लग्न होऊन गेलं तर चांगलं होते. मग तिकडे अर्धी वय झाली तर काही मग संसारात काही चेता लागत नाही. मग तेही संसार बरोबर टिकत नाही. सध्या वय चांगली आहे, होऊन गेलं तर चांगलं होईल. पोरगोई कामधंद्याचं बरोबर लाईनीवर लागला आहे. हे लाईनीवाले पोरगे नाही पाहिजे त्याले, आवारा पोरं पाहिजे. बरं जाऊ दे, त्याचं जे होईल ते होईल. त्याची काळजी तू नको करू. तुला काही पाहिजे काय, चहा घ्या करून आणू काय? आई मी काय म्हणतो, एवढं काही दुखून नाही राहिलं हो मय. आता बरं वाटून राहिलं ना मला. ताकदही आली जराशी अंगात. मी काय म्हणतो, मी सगळ्यासाठी चहा करून आणतो. नीले कुठे आहे? तर नीले बाहेर बसला आहे काय? हो, कामावरून आला बसला असन बाहेर. आणि तू कायले जातो बिचारे? आई तुला तर माहीत आहे ना, मला बसून चांगलं वाटत नाही. मला गमतही नाही म्हटलं हातपाय हलवल्याशिवाय. तू बस. त्यावेळी लग धगधग झाली म्हटलं मी आली तेव्हापासून. माझ्या मागंही जाणं, घरचंही करणं, दवाखान्यातही जाणं म्हटलं. तू आरामशीर बस इथं, मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. काही विचार नको करू आता. बरं तू माझ्या आजचा चहा पे. लय दिवस झाले मी तुम्हाला चहा करून नाही पाजला. बाई माझ्यासाठी ना जरासा गोड चहा करजो. हो आप्पा करतो ना. नाही कायले गोड चहा? जसं सगळे पिन तसेच प्या तुम्ही. तुमचं शुगर वाढून जाईल ना. फालतूच कायले गोड खाले करता तुम्ही. मग तब्येत बिघडते तर मग करता कसेचे कसे. काही नाही गोड प्या लागत. एक तर म्हटलं तुम्हाला मनाई केली डॉक्टरनं. BP शुगर वाढून गेलं सगळं काही.
मी आता बंदच केली होती, त्याची चहाच बंद केला होता. बिना साखरेचा चहा देऊन राहिली होती तिले. नात आली ना आली, जास्त गोड करून राहिले ते. गोड गोड कर म्हणते चहा म्हणते. अहो आप्पा, शुगर वाढली होती का तुमची? नाही बाई, थोडीशी वाढली होती. नाही वर राधिका, खोटे बोलते ते. 200च्या वर गेली होती म्हटलं त्याची शुगर, लय वाढली होती. आणि म्हटलं मग बेशुद्ध पडल्यासारखेच होऊन गेले होते ते. डॉक्टर म्हणे याची शुगर लय वाढून राहिली म्हणे, यायचं म्हणे गोडधोड काही कमी करा म्हणे. काय काय देतात म्हणे यायले म्हणे. म्हटलं काही तर देत नाही, चहा पेते ते. तर म्हणे चहा कमी करा म्हणे त्याचा म्हणे. अहो आप्पा, तुम्ही चांगले राहण म्हटलं तर आम्हाला चांगलं वाटन. नाही म्हणून राहिला डॉक्टर तर कायले पेता तुम्ही? कायले पेता गोडधोड चहा? मी तुमच्यासाठी ना मस्त फिक्का चहा करतो. नका पिऊ, तब्येत खराब होऊन जाईल तुमची अजून. मग तुम्ही मला म्हणता लवकर बरी होय आणि मग तुम्ही बिमार पडसान काय? स्वतःची काळजी घ्या आप्पा. मी तुमच्यासाठी नाही का मस्त फिक्का चहा करतो आणि आमच्यासाठी गोड चहा करतो. आता मी आहे तेव्हापर्यंत तुम्ही काही गोडधोड काही खाऊ नका. मला माहीत नव्हतं तुमची शुगर वाढली म्हणून. मी तसंच हवं म्हणून दिलं तुम्हाला, हवा आणतो म्हणून. आता आई काय म्हणून राहिली, एवढी शुगर वाढल्यावर बिलकुल गोडधोड खायचं नाही. मी आणतो तुमच्यासाठी फिक्का चहा. हिट काय हो, जरासा गोड चहा पेलोस तुम्ही माझ्या नातीच्या हातचा. काय सुनबाई तुम्ही. जाऊ दे आता, तू फिक्का आणतो म्हणते ना, जाऊ दे. आण फिक्काच आण. हाय ना आप्पा, आणतो मी. तुम्ही बसा, काही काळजी नका करू तुम्ही. मी तुम्हाला फिक्का चहा करून आणतो. तर चला मग मंडळी, आता मी बनवतो सगळीसाठी चहा. कारण की आता थोडंसं बरं वाटून राहिलं. आणि तुम्हाला तर माहीत आहे तुमच्या राधिकाला बसल्या काही जमत नाही. बसून खाणं काही आवडत नाही. तर म्हटलं आता जरासं आईले आराम देतो आणि जरासे हातपाय हलवतो. म्हटलं इथं मस्त चहा करतो, आप्पासाठी करतो मस्त फिक्का आणि आमच्यासाठी करतो मस्त गोड चहा. तर म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. तर काल जे म्हटलं होतं मामाजींनी, तर म्हणे तुमची राधिका सगळीची नावं घेईन. तर चला मग आता ते वेळ आली. आपल्याला सगळीची नावं घ्यायची आहे, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली आपल्या माय बहिणीचे. तर सुरुवात करू आपण. गौरव कीर्तिकार, मनीषाताई फोनके, शुभदाताई गोठणकर, लताताई गोरे, प्रतीक्षाताई नागराले, मराठी लताताई, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, रत्नमालाताई तिरुलकर, गिरीश बोडखे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, रश्मिताई दडवी, सुनंदाताई दुसाने, चित्रताई जावरकर, समर्थ रमेश राऊत, सुजाताताई ढेरे, रंजनाताई इंगोले, गणेश उमरकर, चंदाताई उमरकर संग्रामपूर, सुनंदाताई नागरारे, चंदाताई खापरे बदलापूर, दीपिकाताई भवसार, ललिताताई भरडे, अजिंक्य पदघान, सान्वीताई गुल्हाने, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्रियंकाताई वानखडे, भारतीताई वाघमारे. तर या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद, ज्यांनी आम्हाला कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.